सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं तुलसीचारुमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज या ठिकाणी मकर संक्रांती हळदी कुंकूचा उत्सव या निमित्त या ठिकाणी खास महिलांसाठी व सर्वच प्रेक्षकांसाठी आयोजित केलेला भारुडाचा कार्यक्रम सर्वच या ठिकाणी कार्यकर्त्यांना सर्वच पक्षातील कार्यकर्ते असतील सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। तसेच या ठिकाणी ॲडव्होकेट आमदार साहेब आमचे श्री जयादिदी तसेच अमिताताई अशोकरावजी चव्हाण तसेच समस्त या ठिकाणी जमलेले संत बंध भाई वृंद या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन कार्यक्रमाला सुरुवात। सर्व कार्याच्या प्रथम कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी सुरुवातीला गण गायला जातो। भगवान गणेश बाप्पाचं वंदन केलं जातं असं भारतीय संस्कृती आहे, म्हणून सुरुवातीला गणरायाला वंदन करून नंतर गवळण घेऊन कार्यक्रमाला सुरुवात। तुझं नमो नमो ओंकार सोहळा, तुझं नमो नमो ओंकार सोहळा, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो नमो माय बापा गुरु कृपा घना तोडी या बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरसील तुझ बिन दयाळा सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्य आधार गुरुराघ स्वामी असे स्वयंप्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी करवी शशी अग्नी नतीजा रूपा स्वयंप्रकाश रूपा नेने वेद एका जनार्दन गुरु परब्रह्म आणि तयाचे परिणाम सदामुखी हा झाला। यानंतर ज्यांनी तुम्हाला मला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला, ज्यांनी तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असा छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुद्रा आणि कार्यक्रमाला सुरुवात। ओम नमो 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 शिवाजी राजा, हे नमो 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 शिवाजी राजा, अशी वार्ता गवळणींच्या काळापर्यंत पोहोचली, म्हणून देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी नटून शृंगार करून नंद बाबाच्या मंदिरी पोहोचले। पण कसे ना आजच्या बायकांना नटून हा शब्द कळत नाही, त्यांना शृंगार हा शब्द कळत नाही, मग त्यांना सांगावं लागतं गवळणी ब्युटी पार्लरला जाऊन म्हणजे मेकअप करून असं सांगावं लागतं, कारण मॉडर्न जमाना आला। देवाला पाहायचे मग अंगावर नवी कोरी साडी नेसण्याकरता काढली,
तिला मॅचिंग असणारा ब्लाऊज, तिला मॅचिंग असणारी टिकली, तिला मॅचिंग असणार बांगड्या, तिला मॅचिंग असणारी चप्पल, तिला मॅचिंग असणारा नवरा हाती सारखं असं सर्व मॅचिंग करून सर्व गवळणी देवाला पाहण्याकरता नंद बाबाच्या नजर जमलेला आहे. परंतु कोणत्या गवळणीने कशा प्रकारचा शृंगार केला होता, कशा प्रकारची साडी परिधान केली त्याचं वर्णन नाथमार्जन या गवळणीमध्ये केलेलं आहे. ही गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात. गवळण चालू असताना प्रत्येकानं गवळणीसोबत टाळी वाजवायची आणि पाठीमागे गवळण म्हणायची आहे. बरं का पुरुष मंडळ गवळण पाठ नसेल तर जास्त लोड घ्यायचं नाही, पाठीमागे नाना 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 म्हणायचं. मावशा तुम्ही नानी 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 म्हणा. आपल्या नानांचा नानीचा उदय करायचा, बाकी काही आला पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून.
गण झालं, गवळण झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का. सृष्टीमध्ये बोलताना विकोप थोडासा कमी करायचा, गाताना वाढवायचं बरं का. आवाज द्यायला, आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ बरं का. सृष्टीमध्ये तुम्ही आवाज चांगला द्या, फक्त मला शिट्ट्या मारणार. आवाज चांगला द्या, जाताना तुमच्यासोबत लग्न करून जाते बरं का मंडळी. वा, गण झाला, गवळण झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का. बरं का मावशी, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का, पण मागच्या महिन्यामध्ये तुम्ही आपल्या नांदेडला आलते बरं का. नांदेडला बरं का, तिथे की नाही माझं बरं का, तिथे की नाही माझं. एवढ्या लोक सांगायचे म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखंच होतं. पण सांगते ऐका बरं का, तिथे की नाही माझं लग्न झालं. कोण कोण आलतं माझ्या लग्नाला, कोण कोण आलतं माझ्या लग्नाला. ही म्हाताऱ्याला ती चष्मेवली. आता कशी लागली डोळे वाटून पाहायला. आता अहो काय सांगायचे, म्हणली पोरग नाही चांगले, देखना देवाय तोंडावर ना खाई. पुढे बसलो होती पिंट्या. येऊ काही आलता का नाही लग्नाला, आलता का नाही. हो होय म्हण, नाही तर अंगावडी आहेत असते. आलता बरं का. काय सांगायचं, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टप्पावर बसून आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसलो. गर्दुला तुटेपर्यंत बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेले. पण ते काही करायचं ना बरं का. लग्न एवढं थाटात पार पडलं, पण काही गडबडीमध्ये तुम्हाला माझा नवराच दाखवायचा राहून गेला. आमचे मिस्टर कुठं बसले, तू दिसत का, कुठं बसले की बोलते साहेब. पहिलं कसा ठेका धरतील. पण तुम्ही म्हणता पुरी तो एवढी तरणी, मग मॉडेल का जुना पकडलंस. पण आमच्या यांचा एक स्वभाव खूप गोड आहे. पाहावं पाहिजे तुम्हाला. खाली बसव, आता उठा. पहिले किती गोड स्वभाव, बसाव खाली. आता उठा बर का. महिला मंडळ, नवरा असा पाहिजे, नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे. एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळस सुटला पाहिजे. हा यांचा स्वभाव मला लय आवडला. पण काय सांगू मावशी तुम्हाला,
अहो लग्न झालं, नांदायला गेले पण अवलाद नाही कडून निघाली. कसं पाहिलं अहो लग्न झालं तसं बघते मावशी. मला सांगा, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही? पाहिजे की नाही चांगलं घर? पण काय सांगावं, लग्न झालं तसं बघते साधं राहायला घर सुद्धा नाही. मी म्हणते नसुदे 2 BHK, पण कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे का नाही? मी म्हणते नसुदे 1 BHK, पण कमीत कमी 1 RK तरी पाहिजे का नाही? पण बघायला तरी काय वाटतं का? कशी उभं राहिले बघा, जर का झेडपीला निवडून आणले बरं का. अहो लग्न झालं तसं बघते साधं मोडकच घर, मोडकच घर बरं का म्हणजे मोडकच घर. ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते का यांच्याकडे डोक्यावर बसवे? मला सांगा, किती मोठं घर असू दे मावशी, पण त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही. किती मोठा बंगला असू द्या, त्या बंगल्यासमोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला किंमत नाही. तसं हे माणसाचं शरीर आहे. पहा बरं का, किती मोठं शरीर असू द्या, किती मोठा गडी असू द्या, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल तर शरीराला सुद्धा किंमत नाही. माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही. बर, माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही. मग त्यानं जगून देवाची भक्ती केली का नाही? समाजाची सेवा केली का नाही? देशाची सेवा केली का नाही? याला फार किंमत आहे बरं का. केरभरी आपलं कारभारी. पण काय सांगायचं, अहो लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर पडकच छपर, आणि यांच्या देवाला देव घर नाही. म्हणून म्हणते, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. डॉक्टरनं सांगितलं जास्त वेळ उभं करू नका, गुडघ्याचा आजार आहे. बरं का मंडळ, तुम्ही म्हणतात एवढे मोठी धडधाकट मुलगी दिसती पण खुशाल म्हणते नवराच नको. पण काय सांगायचं मावशी, नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काही रिकामी आहे वय. मला सांगा, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही? पाहिजे की नाही चांगली साडी? अहो पण लग्न झालं तसं बघते म्हणून एक तरी साडी घेतली का? आणखी पाहायला लाज तरी वाटते का? अहो लग्न झालं तसं बघते मावशी, फाटकी साडी घेऊन फिरते. पण तुम्ही म्हणतात आताच 5 साड्या बदलल्यास, कुठून आणल्यास या 5 साड्या? बरं का, पण या 5च्या 5 साड्या आमच्या संजय दादांनी मला भेट दिली. त्या कुठं बसल्या? मला म्हणले, ताईडे नव्यानं आमच्या गावाला येतेस, मग जुनी साडी का घालतीस? म्हणून 5च्या 5 साड्या मला संजय दादांनी भेट दिल्या. म्हणून तरी कशी कशी 400 झाली. नाही तर काय सांगू, लग्न झालं तसं घरात गाऊनवरच बसत होती. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी. यांच्या त्रास नव 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीच्या गोळ्या घेते. मग काय करू? फाटकचं लुगडं आणि तुटकीचं सोळी. बरं का मुतखेडकर मंडळी, फाटकं लुगडं म्हणते कोणती साडी फाटकी? ही साडी नाही बरं. मग आमचे एकनाथ महाराज म्हणतात, फाटकच लुगडानं तुटकीचं सोळी. कोणती साडी फाटली आहे का? महाराज म्हणतात, या कलियुगामध्ये नातं नावाची सोळी आणि माणुसकी नावाचं लुगडं फाटलेलं आहे. तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे, स्नेह नावाची सुई पाहिजे. परंतु आज या समाजामध्ये, या कलियुगामध्ये प्रेम, माणुसकी, नात्यामध्ये जिव्हाळा राहिला नाही. म्हणून महाराज म्हणतात, असा विकल्प नावाचा नवरा, असा विकल्प नावाचा दादला नको. कारण एकदा का विकल्प मनामध्ये आला तर विकल्प माणसाला प्रपंचही गोड देत नाही आणि परमार्थही गोड देत नाही. म्हणून महाराज म्हणतात, फाटकचं लुगडं आणि तुटकीचं सोळी, तिला शिवून वापरीन म्हणलं, पण तिला शिवायला दोरा किंवा नाही. म्हणून म्हणते मला नवराच नको. पण काय काय मावशा म्हणते नुसत्या साडी
साडेसाठी नवरा सोडतेस का? पण मावशीवर मला संग घरामध्ये खायला पाहिजे का नाही, जेवायला पाहिजे का नाही? पण बघा ना, फुकटच्या सप्त्यातल्या पंक्ती होऊन कसं बोक्यासारखा फुगलाय. लग्न झाल्यापासून मग ते मला नुसती जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी वरती यालाची दारू सुद्धा नाही. कसं जीवन जगायचं सांगा ना मावशी. फाटकचं लुगडं, तुटकीचं चोळी, आपण जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी आणि वरती यालाची धारी केव्हा नाही. खोटं सांगत नाही मावशी. माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. पण यांच्याकडे आल्यापासून नुसतं पोट पाटीला चिकटलंय. कारण घरात खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी वर तेलाची धार केव्हा नाही. मला सांगा, सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? आहे का ना अगाऊ कुठं? भांडायचा विषय सोडा. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतं की ना मावशी? पण लग्न झालं तसं बघते मोडून एकतरी फुटकं म्हणे माझ्या काळात बांधलं का? कुठं हात कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की, ताई सत्यांचं नाव घ्या की. पण मेल्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण मावशी आता तुमचा सर्वांचा मान राखते. तुम्ही सर्वांनी एवढे इथं उखाणे घेतले, मी पण यांचं एक उखाण्यामध्ये शेवटचं नाव घेते बरं का? काय बरं, फक्त शेवटचं नाव. हा, नंतर घटस्फोट. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. नको नको एवढा लांब कशाला, आपण एवढा खर्च केला तर इथंच पाऊस पडते बघा. नांदेडला पडला पाऊस, मुदखेडला आला सडाका. नांदेडला पडला पाऊस, मुदखेडला आला सडाका. आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाखा. आणखी तुमच्या जवळचे दिसते वाटतं. बरं घेते का? पहाटेच्या पारी कोंबडं बुकत, पहाटेच्या पारी कोंबडं बुकत आणि जे भाडू फुकट बघत त्याच्याकडे बघून कुत्र भुकतो. पा भुकलं की नाही? मोड कसा पलंग तुटकीशी निवार, वर नरम बिछाना नाही. सुरतेचे मोती गुळ धाव सोने, यांच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस येते नाही. म्हणून म्हणते नवरस. पण बरं का, संसाराचं कारण जेवढं करेल तेवढं कमीच असतं बरं का. आजपर्यंत कोणाचा संसार सुखी झाला नाही. हो, नवरा बिचारा कसा कसं ना, पण पती हा परमेश्वर असतो. नवरा बिचारा कसा कसा ना बरं का मंडळी. पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकर येते का? 2-4 कमी सांगितले. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंटे जाऊ का? पुढं बसलोय. य थांबा य. कसा दिसतोय माझा अभिता भूतसर? कसा दिसतोय पांढऱ्या मिशाचा दादा कोंडकी? कसा बसला बघा ना, गाबाबळीच्या खोडावर बसल्यावर सर. पिंट्याला हसून खूप पोटातलं येत असत बरं का मंडळी. हा माझा नंबर 1चा पेंट आहे. पहिल्या लॉकडाऊन मागला आवडून जात काय होतं बरं का. हा माझा नंबर 1चा कॅरेक्टर आहे पिंट्या. हे बघ आपला पप्पाला टाटा करे बघ. पप्पा मन पप्पा दुधाचे दात आले नसल्यामुळे पप्पा होते. पण पप्पाला टाटा कर. पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी जास्त पप्पीने गोड राहतो. पाहिलं सगळं ऐकतोय. मुडदा बापाव गेला. पिंट्या पिंट्या ए पिंट्या. हे बघ इंग्लिश मिडियमला आहे ना, मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवघं मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघं मम्मी.
दोन्ही सोबत बोलायचं. ए पिंट्या, काय मम्मी? पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखी उतरली नाही. नोकियाचा चार्जर. पिंटे, काय मम्मी? लय बरं वाटत असेल नाही? नाही मग. असल्या उतरत्या वयात असली कवळी मम्मी सापडली. किती महिन्याच असेल हो मावशी? किती महिन्याच असेल? अहो आताशी 6 महिना झालं आणखी नीट जावळ पण आलं नाही. कोण्या गिरणीचं पीठ खातं कोणाष्ट मुलखाचं जड लागतं. ठेवते खाली नाही तर कंबरट कटकन मोड. पिंट्या, हे पिंट्या, ठेव खाली. बसायचं खाली, पप्पाच्या मांडीवर जायचं. हा माझा नंबर 1चा पिंट्या, जोर रटाळा उद्या. तुम्हाला माझा नंबर 2चा पिंट्या जातो. कसा दिसते माझा गुलाबजाम? थोडंसं उन्हाने करपलंय. ए पिंट्या, हे जरा डेंजर दिसते. कुठे गेलता? कार्ट आगावर दिसते. कुठे गेलता? तरी म्हणलं इथं आल्यापासून वाचकाचं येतं. अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपायची असतात म्हणजे दिवसभर जरा मूड फ्रेश राहतो. बरं का मावशी, हा माझा 2 नंबरचा पिंटे, हा दुसऱ्या लग्न मधला. पोरग माझ्याकडे कसं बघते पाहिजे. पोरला वाटतं मम्मी जरा विचित्रच दिसते. दुसऱ्याच्या मम्मीसारखी मम्मी वाटत नाही त्याला. पोरग माझ्याकडे बघता विचार करतोय, म्हणतोय मम्मीला बारीक बारीक मिशी दिसते. दिसते का नाही? लय जवळ नको होतो. पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती, पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. म्हणते आपल्या पप्पान टाटा कर. पप्पा मान. पप्पा किती खुश झाले पप्पा. पप्पा नुसते लेकर मोजते. बरं का मंडळी, काय सांगायचं. हा माझा 2 नंबरचा पेंट आहे. मावशी, खातो का मग गेला? अरे काय सांगायचं मावशी. द्या किंवा उगत नाव काय? परशुराम भट महाराज मेढका यांच्याकडून या ठिकाणी 151 रुपयाचे बक्षीस. धन्यवाद. तसेच श्याम टीकाराम चंद्रे, माजी नगरसेवक मुदखेड, वाडगी माझ्या रामाची अगं कौशल्या माझ्या कृष्णाची अगं यशोदा परशुरामाची अगं रेणुका आणखी सरी काळी भविष्य
घे, वाची फणी घे, चहाची गाळणी घे, या आंधळीला आरसा घे, टकलीला कंगवा घे, बोसीला दंत मंजन घे, वाढ 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 वाढ, ये सुतुळी घे, बांबू घे, गुलाल घे, 3.5 मीटर कापाड घे, राखेलचा डबा घे, नसतं थंडी करीत ते पण गेलं. वाढ 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 वाढ, सर्व सोबतच घेऊन फिरते. हार 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 हार. मोडदा उपाशी पोटी तरी भोगते. गबया तुला हे चष्मेवाले म्हणतारे तुला तुला तुला, हे नंदवाले मावशे तुला तुला तुला, पांढऱ्या केसाचे म्हातारे तुला तुला तुला. काय गुरगुंडा होईल, सभक्ती पोराटी हाती धरले, सांग करकुला घेऊन शब्द सांगू आले. चष्मे बोल पाहून मगपासून माझ्याकडे बघतो, मगपासून माझा पिछा सोडला नाही त्यांनी. खरं सांगा विचार काय हाय, काय नाव आहे तुझं? प्रवीण चव्हाण सर. प्रवीण काचावा. लग्न झालं कोणतं? लग्न झालं नाही? एवढं पिकून गळाला आलं तरी लग्न नाही झालं. पण काळजी करणार करता माझ्यासोबत, करता माझ्यासोबत. कारण 2025 ची ऑफर आहे बरं. अशी ऑफर गेली तर पुन्हा भेटून नाही. 2025 ची ऑफर आहे फडणवीस साहेबांनी ठेवली. हो, एका एक फ्री. मोबाईलवर सिम कार्ड मोफत बेटा. पप्पल ताटक पप्पल ताटक. तुझा का हात पीत मुरगळला का काय? अच्छा, माणूस फिरली होती तिकडे हो. बरं का प्रवीणजी, ही काही साधे बिकरीन नाही बरं का. मावशी, ही काही साधे बिकरीन नाही, कारण मला पाहायला की नाही बरं का आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आले. पहा मग, ही काही साधे बिकरी नाही. मोदी साहेब मला पाहायला आले आणि मला पाहिलं आणि माझ्याकडे पाहून मोदी साहेब मला म्हटले, नरेंद्र मोदी साहेब मला म्हटले, मित्रों, मेरे प्यारे भारतवासियों, भाई बहनों, मैं इस औरत से शादी करना चाहता हूँ, मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूँ। मैंने 125 करोड़ देशवासियों, जब से मैंने इस औरत को देखा है, मेरे दिल में कमल का फूल खिल गया है. मेरे दोस्त, कमल का फूल खिल गया है. मोदी साहेबांना म्हटलं, मोदीजी तुमच्यासोबत लगीन नाही जमायचं, कारण मी संजय साहेबांना शब्द दिला. कुठे गेले? त्यांना शब्द दिलाय. मोदी साहेब गेले. त्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेबांनी. बघ मी किती जुनी असतो. शरद पवार साहेब मला पाहायला आले. मला पाहिले, आवाज व्यवस्थित निघाला तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, कारण तिथून पुढची आवाज टाळ्याची निघत नाही बरं का.
पवार साहेब मला पाहायला आले. मला पाहिलं आणि मला पाहिल्याच्या नंतर पवार साहेबांनी भाषण ठेवायला सुरुवात केली. शरद पवार साहेब पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते. तसा आवाज निघत नाही. पवार साहेब मला म्हटले पुरुषाच्या पाठीवर आहे ते बाजूच्या पाठीवर आहे हे पूर्वीचे पवार साहेब, आता लेटेस्ट मध्ये पवार साहेब. पहिला हाजी कुप्पाच्या उत्साहामध्ये मला या ठिकाणी सर्व अवसर करण्यासाठी या ठिकाणी सांगतो जय जय महाराष्ट्र. पवार साहेब गेले त्यानंतर मला पाहायला दादा कोंडके आले. दादा कोंडके कोणाकोणाला माहिती तगडवर कर आपला हात वर कर. दादा कोंडके आले, एकटे आले बरं का साहेब. त्यांच्या मावशीला घेऊन मला पाहायला आले दादा कोंडके. मला पाहिल्या दादा कोंडके त्यांच्या मावशीला म्हणतात म्हणले दादा हो दादा तुमचं नावच दादा आहे म्हटलं. जरी आपलं लग्न झालं तुम्हाला काय ना नाक मारायची दादा तिकडे या दादा तिकडे जा. त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन या राखी बांधते विषय क्लोज. दादा कोंडके गेले त्यानंतर मला पहिला निळू फुले आले. निळू फुले मला पहिल्या धोत्राचं सगळं वर ठेवलं आणि मला म्हटले मंडळी म्हटलं मुर्दा स्वतः भाड्याच्या घरात राहतो मला वाड्यावर बोल येतो तोंडावर नाही म्हणून टाकलं. सर्व गेले शेवटी मला पाहिला राजकुमार आले. राजकुमार हिंदी पिक्चर मधले राजकुमार मला पाहिला आले. मला पहिला राजकुमार नेहमीच्या गळात खाजवायच्या अंदाजामध्ये माझ्याकडे बघून मला म्हटले ना तलवार की धार से ना गोली की बौछार से बंदा डरता है कभी भालकार से. यानी हम जिनसे शादी करेंगे कभी जरूर करेंगे. वो जगह भी हमारी होगी, वो मंडप भी हमारा होगा, वो साउंड सिस्टम भी हमारी होगी. और जानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगे. मात्र काय बिघडलं का काय. सर्व गेले शेवटी सलमान खानला पुढे मी. सलमान खान सुद्धा मला पाहायला आला. मला पाहिलं सलमान खानने मला पाहिलं आणि माझ्याकडे बघून मला सलमान म्हणला हे बघ आपण दोघं लग्न करू. मी म्हणलं सलमान नाही जमायचं हो, कारण माझ्या आईला सांगितले कुठं बी हिंड पण कोणाला होईल म्हणून. तो म्हटलं हे बघ लग्न करेल तर तुझ्याशीच कर. मी म्हणलं सलमान नाही जमायचं. तो म्हटलं का नाही जमायचं. मी म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर. तू माझ्या आजीला पाहायला होतास आणखी तसाच असतो. म्हटलं आता लग्न केलं तर तुझ्याशीच गिर नाही तर तसाच राहील. मी म्हणलं तसाच राहा आणखी तसंच आहे. प्रवीणजी आणखीन कसायचं सलमान खान माझ्या शब्दात. पण तुम्ही काळजी करू नका. जाताना तुमच्यासोबत थोडं का होईना लग्न करून जाते नाही महाराज करायचं मला. संयुगाची काके कोतडी अहो दशावतार खेळे परवडी सोहम शब्दे बोले जोगडी आणि माझा शबाई गे आवडी तुला
बुरगुंडा म्हणजे बुरगुंडा या शब्दाचा अर्थ काय होतो? बुरगुंडा या शब्दाचा अर्थ व्यावहारिक घेतला तर तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल, पण संत एकनाथ महाराज या ठिकाणी बुरगुंडा या शब्दाचा अर्थ मुलगा होत नाही किंवा मुलगी म्हणत नाही, महाराज म्हणतात तुला बुरगुंडा या शब्दाचा अर्थ असा होतो तुला भगवंताच्या प्राप्तीचे, ईश्वराच्या प्राप्तीचे तुला ज्ञान होईल. कारण ज्ञान हा माणसाच्या जीवनातला अनमोल किमतीचा दागिना जात आहे. ज्याच्याकडे ज्ञान असतं त्या माणसाची पूजा केली जाते, म्हणून ज्ञान हे महत्वाचं आहे. मगापासून लेकरू आरडून गेले, आतली आत मेलं दिलं का हाय हाय आत्मबंध तपासावं लागतं. कारण चहा पाव खाऊन आत पाव झालेली लेकर गॅरंटी राहिली. आजचे लेकर बघा, चहा पाव सकाळी उठलं चहापासून सुरुवात होती, ताकदी राहिलं नाही ना. पण पूर्वीची माणसं बघा, पूर्वीची माणसं. बाबा किती वय वर्ष आहे तुमचं? 65. तुमचं 70 वर्ष वय बाबाचं. पण आणखीन मात्र माझ्याकडे कसं बघतोय बघा, म्हणजे बिना चष्मेचं पाहतात, हे महत्वाचं आहे. 70 वर्ष झालं आजोबांना, पण आणखीन सुद्धा डोळ्याला चष्मा नाही. पण आजच्या 4-5 वर्षाच्या लेकराला चष्मा पाहायला सापडतो का? खाणं चांगलं राहिलं. आणि जरी आईवडिलांनी, पण आताचा तरी काळ बरा आहे, पण इथून पुढचा काळ खूप भयानक येणार. पोरगा आईच्या पोटातूनच येतो ना, चष्मा बिस्मा काचा बिस्ता फिट करून येणार होते. काय झालं असं माहिती? खाणं चांगलं राहिलं. आणि जरी आई बापाने पोरला चांगलं घावलं, पोरं चांगलं खात नाही. कुणी बालाजी कल्याणकर पुढे बसले, ये तुला जुळ होईल म्हणून हे मुलं बसलेत ना पुढं, ते हुशार आहेत आपल्यापेक्षा, हुशार आहेत. पण पोरं नीट बसा. मी ज्या प्रश्न सांगेल त्याचं उत्तर द्यायचं पटापट सगळ्यांनी, बरं का? सगळ्यांनी पटापट उत्तर द्यायचं. मला सांगा, पोरांना आपल्या हातामध्ये मोबाईल असतो, त्या मोबाईलमध्ये 2 GB गेम आहे, बंदुकीचा गेम आहे. काय नाव आहे त्याचं? फ्री फायर. एवढ्या टाळ्यावाला पोरांसाठी, एवढ्या माणसामध्ये बोलण्याचं डेअरिंग केलं जातं. फ्री फायर. आता फ्री फायर आला, पण याच्या अगोदर जो बंद झालेला गेम त्याचं काय नाव रे? पबजी. वा 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 वा, पबजी. वा, ठीक आहे. परशा हिरो माहिती ना? त्या परशाचा एक गाजलेला पिक्चर कोणतं रे? सैराट. वा, त्या सैराटामध्ये एक गाजलेलं गाणे झिंगाट. वा वा, झिंगाट. त्या सैराटमध्ये एक हिरोईन आहे बघ, तिचं नाव आर्ची. वा. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला 11वा अभंग कोणता? ते म्हणते मला काय माहिती. मग आरची तुझी का मावशी होती का चुलती होती तुझी? आरची कशी माहिती आपल्या पोरांना? आपल्या पोरला आरची माहिती, परशा माहिती, झिंगाट माहिती, सैराट माहिती आहे, पण आपल्या पोरांना हरिपाठ माहित नाही. आपल्या पोरांना छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास माहित नव्हता. हे काळाचा परिणाम होत चालला जातो. म्हणून मुलांना शिकवा, चांगलं जीवन त्यांचं घडवा, आदर्श मुलं सुसंस्कारित करा, कारण ही काळाची गरज आहे. या ठिकाणी थांबण्याची वेळ आलेली भरपूर या ठिकाणी जनसमुदाय जमलेला. फक्त 5 मिनिटं तुमची मोजून घेणार आहे. कारण काय झालं नाही, मला वाटतं पाणी बिनी सुटलं काय तुमच्या घरी, तरी 5 मिनिटं कळ करा, जाऊ नका बोल. सर्वांनी फक्त तुमचे 5 मिनिटं घेणार आहे. कारण या ठिकाणी मला आमंत्रित करण्याचं कारण महिला हळदी कुंकवाचा या ठिकाणी उत्सव आहे, आणि या समारंभानिमित्त मला या ठिकाणी आमंत्रित केलं. खूप दुरून आलेलो आहे. पण रात्री माझा कार्यक्रम कर्जत, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये कर्जत नावाचं शहर होतं, त्या शहरामध्ये कार्यक्रम होता. रात्री कार्यक्रम करून घरी आळंदीला गेलो. आळंदून या ठिकाणी पहाटे 5 वाजता निघलेलो आहे. दिवसभर कार्यक्रम, एखादाच उपवास असल्यामुळे माझ्या कोणत्याच कलाकारांना आणखी फराळ सुद्धा केला नाही. म्हणून या ठिकाणी फक्त 5 मिनिटं तुमचे घेणार. सर्वांनी आतापर्यंत अशी कार्यक्रमाला साथ द्या, अशी शेवटपर्यंत साथ द्या. नांदेड जिल्हा म्हणजे सर्वात आवडता जिल्हा जातो माझा, कारण नांदेड जिल्ह्यानं खूप प्रेम केलं या नांदेड जिल्ह्यानं. हो, महिन्यातून एक का होण्या चक्कर या नांदेड जिल्ह्यामध्ये करावं लागते, मला यावं लागतं. कारण अंतर लांबचं पडतं, म्हणून येण्याचा टाळतो. पण तुमचं प्रेम एवढं अजून आहे की नाही नांदेडकरांचं, मला येण्यासाठी भाग पाडतं. म्हणून सर्वच नांदेडकर जिल्ह्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो, आणि मुदखेडकरांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो की मला ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं. म्हणून
नाव ईश्वर पिल्लनवार यांच्याकडून 200 रुपयाचे बक्षीस. धन्यवाद. जोर द्या. काय म्हटलं वाचून दाखवू काय? बरोबर गाडी कोणी अडवणार नाही ना माझी. ईश्वर पिल्लनवार कुठं बसले? खरं सांगा. ईश्वर पिल्लनवार काय बाहेर जुळ आणि घरात तिळ. चालतं बघ. जगामध्ये असे मित्र सुद्धा असले पाहिजे. जगामध्ये असे मित्र पण असले पाहिजे जे आपली चेष्टा करणारे मित्र असले पाहिजे. नको नको आता सर्वांनी प्रेमाने त्या प्रभूचं भजन करा. एकदा शेवटचं भजन करायचं सुंदर प्रेमानं. विठ्ठल माझा 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 काय काय मावशांनी चांगलं भजन केलं माझं लक्ष होतं. पण काय काय महिला मंडळ तिथले असं करत सर्वांनी चांगलं भजन केलं सगळे.